नमस्कार, मी ज्ञानेश्वर भगरे, महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केली। गेली 2 दिवस आम्ही प्रकाश आंबेडकरांशी चर्चेचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांना प्रतिसाद दिला नाही। कदाचित आमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नसावी, त्यामुळे आपने सोलापूरसह अकोल्यात आंबेडकरांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याचे आपचे राज्य समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबईत सांगितले। दरम्यान यामुळे प्रकाश आंबेडकरांना चांगलाच धक्का बसल्याचे मानले जात आहे। प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मोठ बांधली आहे। या आघाडीत सत्तेपासून वंचित राहिलेल्या समूहांना एकत्र घेण्यात त्यांना यश मिळाले आहे। दलित, मुस्लिम, 12 बलुतेदार यांच्यासह धनगर, माळीसह ओबीसी वर्गालाही त्यांनी आपल्या आघाडीत खेचले आहे। आघाडीचे प्रमुख या नात्याने स्वतः प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत। आंबेडकरांना MIM, डाव्या चळवळीतील पक्ष संघटना यांच्यासह समस्त आंबेडकरी विचारधारेतील मंडळींनी पाठिंबा दिला आहे। यंदा आम आदमी राज्यात लोकसभेची एकही जागा लढवत नाही। तसेच वंचित बहुजन आघाडी यांचा भाजप हा समान शत्रू आहे, त्यामुळे आम आदमी आंबेडकरांना पाठिंबा देईल अशी शक्यता होती। मात्र आंबेडकर यांनी चर्चेत फारसा रस न दाखवल्याने हे समीकरणे अखेर फिसकटलेली आहेत। सोलापुरातील जनतेचा प्रकाश आंबेडकर यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। तेथील दलित, मुस्लिम व धनगर मतांच्या जोरावर आंबेडकर बाजी मारू शकतात असा एक तर्क मांडला जात आहे। दलित मतांची विभाजन टाळण्यासाठी बसपाच्या उमेदवाराने माघार घेत आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे। भाजपने लिंगायत समाजातील उमेदवार दिल्याने दलित मते भाजपकडे वळण्याची शक्यता फार कमी आहे। तर सुशीलकुमार शिंदे हे जरी दलित असले तरी ते कायम सत्तेत राहिलेले प्रस्थापित झालेले नेते आहेत, त्यामुळे सामान्य दलित मतदार आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र सोलापुरात आहे। अशावेळी आम आदमी सारख्या पक्षाची काही हजारांची मते आंबेडकरांना सोलापुरात फायद्याचीच ठरणार होती। मात्र आंबेडकरांनी याबाबत विसंवाद ठेवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे दिसत आहे।